हाय हॅलो नमस्कार दंडवत प्रणाम. मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन फुल व्हिडिओमध्ये. तर इंट्रो हे असंच चालू होणार आहे आजचा. काही स्पेशल एवढं नव्हतं दुसरं इंट्रो करायसारखं, त्याच्यामुळे चला आज जे आहे ते किचन ऑर्गनाईज केलेलं आहे. किचनसाठी बऱ्याच अशा काही गोष्टी मागवल्यात, त्या तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. आणि लॉंग व्हिडिओ आणि फुल व्हिडिओ मी कसा शूट करते हे पण थोडंसं सांगितलेलं आहे. किचनसाठी मी काही वस्तू मागवल्यात, ज्याच्यामध्ये काही डेकोरेटिव्ह आयटम आहेत आणि काही जार वगैरे आहेत. चला दाखवते. तसं हे सगळं म्हणजे ऑनलाईनच मागवलं मी. ॲमेझॉनवरून काही घेतले आणि काही फ्लिपकार्टवरून असं घेतले. तर यायला यायला 7-8 दिवस लागले, म्हणजे एक एक वस्तू यायला. काही कधी लवकर येतात, काही उशिरा येतात, काही रिटर्न करावे लागले. सगळे पार्सल मी ओपन करून बघितलेत. काही डॅमेज वगैरे असतात की रिटर्न करावं लागतं ना, त्याच्यामुळे सगळेच ओपन करून बघितलेत मी. आणि एक वस्तू तर आणखी यायचीच राहिली, तिला आणखीन यायला 7-8 दिवस बाकी आहेत. एखादी ना उशिरा येते, त्याच्यामुळे म्हणलं चला आता करून टाकूया. किती दिवस हे सगळं असंच ठेवू मी आणि मग ते नंतरच आता दाखवेल तुम्हाला काय होतं. तर चला तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवते डेकोरेटिव्ह आयटमपासून. हे आता किंमत मला सगळ्यांची काही लक्षात नाही, मी साईडला मेन्शन करेल. सो हे असं हँगिंगचं आहे. इथं निघालंच तरी पण हे पेस्ट करावं लागतं. वेलकम टू अवर हॅपी प्लेस. सो माझं हॅपी प्लेस आहे किचनच. आता सगळ्या बायकांचं तेच असणार आहे. हॅपी प्लेस आपलं किचनच असते, सो तिथंच लावणार आहे मी याला. तरी पण आता हे एक आणि दुसरे एक पेस्ट करायचं घेतले लावलेच म्हणाले. हे एक सो असे हे आहेत स्टिकर छोटे छोटे. याच्यामध्ये हे कपकेकचं आहे. 4 कप आहेत असे. हे पण मी पेस्ट करून बघणार आहे. जिथं चांगलं दिसेल मग तिथं लावून घेणार आहे. हे एक अशा कलरमध्ये, ब्लॅक आणि क्रीम कलरमध्ये. सो असे 5 आहेत पॅक आहेत. पूर्ण लावल्याच्या नंतर तुम्हाला ऑल ओव्हर लुक तर दाखवेलच मी किचनचं. हे साईडला ठेवते इकडं. आणि दुसरं एक आता कुठं काय ठेवायचं हे आणखीन आयडिया नाही आली. फक्त घेतले मी, जिथं जे छान वाटेल तिथं ठेवणार आहे. सो हे एक ह्याच्यावरती आहे होम स्वीट होम. तरचं हे सिरॅमिकचं आहे पॉट याचा. आणि हे असं थोडंसं वेगळ्या कलरमध्ये, ग्रीन घेतल्यापेक्षा म्हणलं ह्या कलरमध्ये घेऊया वेगळं काहीतरी. किचनमध्ये एखाद्या ठिकाणी ठेवेल, नाहीतर मग दुसरं कुठं तरी ठेवेल. बघेल आता हे कुठं ठेवायचं तर. थांब. हे उडनचं असं, हे खाली पूर्ण हे लाकडाचं आहे आणि हे आर्टिफिशियल असं छान दिसतं. हे असं अशा शेपमध्ये, आडव्या शेपमध्ये, त्याच्यामुळे हे घेतलं एक. सो ह्या सगळ्याचे रेट मी तर कोपऱ्यात दाखवेल. आता एक एकीची लक्षात नाही, कारण की सगळे एकदाच नाही आले ना. आज एक उद्या एक असं इकडून ठेवते. थांब. डेकोरेटिव्ह आयटम झाले 2-3च होते. आता बाकीचे जे आहेत ते स्टोरेजसाठी आहेत. काही नाईफ वगैरे ठेवण्यासाठी स्टँड. सो हे चमचा आणि नाईफ ठेवण्यासाठी हे एक स्टँड मागवले मी. हे 3 याचं आहे. मला एकच याचं घ्यायचं होतं, कारण की जागा जास्त जायला नको म्हणून. पण हे दिसायला छान दिसत होतं. आता तिथं किचनमध्ये पूर्ण सेट केल्यानंतर बघूया कसं दिसते म्हणून. हे 3चा सेट आहे. हे 3चा सेट आहे. साखर पत्तीसाठी साखर आणि पत्ती, परत कॉफी, 3चा सेट आहे. सो बरेच मी बघितले वेगवेगळे, पण मला हे ब्लॅक कलरमध्ये छान वाटलं. आणि वरून असं थोडंसं गोल्डन ऑरेंजमध्ये आहे हे कलर, जे की पितळाचं नाही, हे तांब्याचं नाही, हे स्टीलचंच आहे पूर्ण. फक्त कोटिंग आहे तशी याला. आणि पूर्ण हे डबे स्टीलचे आहेत. असे लहान मोठ्यामध्येच मी मागवले. 3 शेपमध्येच एकसारखे नको म्हणले मी, तसे होते 3 शेपचे. एक धर. साखरचा मोठा, कॉफी पत्तीचा त्याच्याहून लहान आणि कॉफीचा त्याच्याहून लहान. त्याच्यानंतर हे एक सगळ्यात महत्त्वाचं होतं. बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की प्लास्टिकचा मसाला डबा वापरू नका, त्याच्यामुळे हे घेतलं आहे मी. तसे बरेच वेगवेगळ्या प्रकारमध्ये होते, पण मला स्टीलमध्येच घ्यायचा होता, पण काहीतरी थोडंसं वेगळं, त्याच्यामुळे हे घेतलं आहे. हे स्टीलचं आहे पूर्ण, आतमधून असा आहे. त्याच्यामध्ये एक छोटासा चमचा पण आला आहे आणि कलर असा किचनला मॅच होईल असाच आहे थोडासा. आणि वरी नाव पण आहे मसाला डबा. स्टीलचा आहे, एकदम चांगला वॉश करता येते. लाकडाचे होते बरेच काचेचे जे झाकण होतं ते पण होते, त्याच्यामुळे ते नाही घेतलं मी. म्हणलं फुटल वगैरे, पण ह्याची काही भीती नाही, दिसायला पण छान होतं. हे एक घेतलं आहे. आणि दुसरं आता हे खलबत्ता छोटासा टाकून कोणं ठेवलं. सो हे खलबत्ता छान एकदम छोटासा असा, म्हणजे वजनदार एकदम, कारण कचकच लागणार नाही वाटायला, कारण की एकदम असा स्मूथ आहे. फक्त मधात थोडंसं काही फिनिशिंग त्याची थोडी खरबड आहे.
एकदम छोटा दिसायला त्याच्यामध्ये मोठा दिसू लागला, पण साईज एकदम छान अशी आटूस छोटीशी आहे. माझा ते पहिला होता ना ते लोखंडाचा होता, त्याच्यामुळे हे मागवलं आहे मी. आणि दुसरं आता जार आहेत छोटे छोटे. छोटे काय आहेत हे अशामध्ये. सो असे माझ्याकडे एक पण नव्हते, काचेचे झाले होते, स्टीलचे होते, पण हे असे नव्हते. हे असे 12 मागवलेत मी, 12चा सेट आहे. आणि असेच मध्ये थोडे स्क्वेअर चौकोनीमध्ये आहेत मोठेवाले, हे असे, हे 6 सेट आहे. सो हे वाला असे. तर झालं एवढं सगळं आहे. आता किचनमध्ये पूर्ण सगळं प्रॉपर लावल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला. लावणार आहे आत्ता म्हणजे आता आज होईल ना तर उद्या होईल, पण दाखवतेच तुम्हाला. तर काल जे व्हिडिओ आपण काय काय वस्तू घेतल्यात किचनसाठी ते शूट केला मी. आज सगळं व्यवस्थित लावायच्यात. काल लावून झालं नाही कारण की एका दिवशी सगळं होत नाही. आणि बऱ्याच त्यांच्या कमेंट्स असतात की फुल व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ तुम्ही वेगवेगळ्या मोबाईलमध्ये शूट करता का? तर नाही, एकाच व्हिडिओमध्ये शूट करत असते. आणि सारखे दोन्ही व्हिडिओ येऊ नये म्हणून मी रोज रेग्युलर फुल व्हिडिओ शूट करत नाही, शॉर्ट व्हिडिओ शूट करते. आणि कधी कधी जेव्हा दोन्ही व्हिडिओ शूट करायचे असतात त्यावेळेस ना काही क्लिप जे आहेत ते शॉर्ट व्हिडिओसाठी घेते वेगळ्या, आणि काही क्लिप जे आहेत ते फुल व्हिडिओसाठी घेते. आता हे फुल व्हिडिओचं शूटिंग चालू आहे. आता शॉर्ट व्हिडिओमध्ये एक कोपरा क्लीन केला, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्गनायझेशन दिसेल किचनचं, व्यवस्थित सगळ्या काय काय गोष्टी घेतल्यात तर हे क्लीन करताना दिसेल. आणि परत मग ते लावताना डबे. पण फुल व्हिडिओमध्ये ते डब्यामध्ये काय काय मी ॲड करते, काय काय कसं लावते, हे सगळं फुल व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये घेता येईल. शॉर्ट व्हिडिओमध्ये फक्त थोडंसं क्लिनिंग दाखवायची, थोडंसं डबे आपण ऑर्गनाईज करताना दाखवायचे, काय काय वस्तू घेतलं ते दाखवायचे असं. सो हे सगळं करावं लागतं फुल व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओमध्ये. एकाच मोबाईलमध्ये घेते मी, 2 वेगवेगळे नाही करणं होत, कारण की हे पण थोडंसं म्हणजे हेच वाटतं माणसाला की फुल व्हिडिओ कसा घ्यायचा, परत लॉंग व्हिडिओ कसा घ्यायचा. हे एक प्रत्येक जणाचा प्रश्न असणारा साहजिकच आहे ते. पण ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज कराव्या लागतात. आणि एडिटिंग करताना बराच प्रॉब्लेम येतो ज्या दिवशी दोन्ही व्हिडिओ असतात त्या दिवशी, की कुठं काय क्लिप ॲड करायच्या, कुठं क्लिप लावायच्या, ह्या सगळ्या गोष्टींचं. आणि व्हॉइस ओव्हरमध्ये पण सेम येऊ नये शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि लॉंग व्हिडिओमध्ये. सो होतं ते थोडं सेम. त्याच्यामुळे मग शक्यतो मी एकाच शॉर्ट व्हिडिओकडे जास्त फोकस करते. लॉंग व्हिडिओ असं कधी कधी. आता हे ऑर्गनायझेशन म्हणजे काय काय गोष्टी घेतल्यात, कशा घेतल्यात, कितीला घेतल्यात, हे शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगणं होत नाही, त्याच्यामुळे याचा फुल व्हिडिओ बनवला आहे मी. आणि चला आता हे सगळं लावून दाखवते व्यवस्थित असं. मी डबे वगैरे सगळे घासून घेतले सकाळी, जे की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ॲड केलं आहे, ह्या फुल व्हिडिओमध्ये नाही केलं. डबे घासून असे व्यवस्थित ठेवलेत, कोरडे झालेत, काही पुसून घेतलेत. आता लावून घेणार आहे सगळं. आणि हे किचन क्लिनिंगसाठी, हे जे याच्यासाठी झाले प्रमोशनसाठी, क्लिनेसचं किचन क्लीनर. किचनवर म्हणजे बिलकुल पसारा नसते, म्हणजे चांगला असते. भरपूर रोज पसारा असते एवढा मोठा. मी आत्ता सगळा खाली ठेवलेला आहे, व्यवस्थित सगळं आवरावरी करायची म्हणून सगळा पसारा काढून खाली ठेवला आहे. काय आहे आणखीन वरी. आणि क्लिनिंग आता करायची म्हणल्यावर सगळेच डीपमध्ये करावं लागते. हे सगळं पुसून घेतलं आहे. आता हे काचं राहिलेत, याला एकदा म्हणलं कॉलिननं पुसून घेते. मला काही त्यांनी ट्रिक सांगितली की पेपरनं पुसायचं म्हणून, उमटत नाही त्याच्यावर डाग. सो तीच करून बघते आता. एवढंच कशाला ठेवायचं म्हणून आता चालूच आहे क्लिनिंग, तर सगळीच करूया डीप क्लिनिंगमध्ये. आणि ह्या फरशा पण सगळ्या पुसून घेतल्यात मी, दोनदा तीनदा, नाही तर सगळं उमटते त्याच्यावर. आता एवढंच म्हणलं हे काचच वेगळे दिसायले, पुसून घेते. याला पण 8-15 दिवसाला हात फिरवावंच लागते. आणि मला सांगितलं त्यापासून मी असं पेपरनंच पुसून घ्यायले, आणि खरंच खूप छान निघायला पेपरनं ना. कॉलिननं फक्त स्प्रे करायचं आणि पेपरनं असं पुसून घ्यायचं, म्हणजे डाग पण उमटतात आणि काच पण एकदम स्वच्छ दिसायला. तर किचनवरचं सगळी जे आवरावर आहे, क्लिनिंग करून घेणं आहे, पुसून सगळं झालेलं आहे. आता फक्त डब्यामध्ये सगळं भरून ठेवायचं राहिलं आहे. आणि कुठं काय लावायचं हे एकदा सेट करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पण थोडासा वेळ जातो. ह्या गोष्टी इथं लावायच्या का नाही लावायच्या, का परत तिकडं लावायच्या का,
परत खाली इथे व्यवस्थित कसं काय लावायचं याच्यात पण थोडासा वेळ जातेच. तर साखर, डाळ, तांदूळ हे सगळं डब्यामध्ये आता भरून घेते. आणि हे साखरपत्तीचे डबे आहेत ना, त्याला कोटिंग वरून न म्हणजे एवढी पक्की नसती ती, अशी छान दिसते दिसायला, पण ताराच्या घासणीने वगैरे घासायचं नाही याला, नाहीतर ते वरचं सगळी कोटिंग निघून जाते. अदर सॉफ्ट घासणीने जे आहे थोडं स्क्रब करून घ्यायचं. आणि हे जे प्लास्टिकचे जार आहेत ते ना पडले तरी फुटत नाहीत असं त्याच्यावरती दिलेलं आहे. अनब्रेकेबल असं मोठ्या कंटेनरच्या खालच्या साईडला तर लिहिलेलं आहे. तसं दिसायला खूपच छान दिसत होते, म्हणून मला घ्यायचेच होते बरेच दिवस झालं. आता स्टीलचे डबे थोडेसे कमी होतील आणि हे ट्रान्सपरंट असले ना म्हणजे आपल्याला पटकन हाताला दिसले की घेता पण येतात गोष्टी, उघडून बघायची 4 वेळेस गरज पडत नाही. आणि स्पेशली हा मसाल्याचा डबा मला खूप जास्त आवडला आहे. अचानक असा दिसला, म्हणजे मी बरेच दिवस झालं हे शोधत होते, बऱ्याच ॲपवरती मी बघितलं, वेगवेगळे खूप कॉस्टली पण होते, पण मला ते एवढे आवडत नव्हते, जसे की लाकडाचे असतील, परत वरून डिझाईन होते वेगवेगळ्या, त्यानं मसाल्याच्या डब्याला आपला सारखा हात लागला जाते आणि ते घाण होतात लगेच. त्याच्यामुळे मला असाच घ्यायचा होता जे की इझी टू क्लीन असेल आणि दिसायला पण छान दिसेल. तसाच मला भेटला आहे आणि कलर पण छान भेटला. 2-3 कलर याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आणि आता ऑनलाईन प्रोडक्टच्या बाबतीत बरीच प्राईस कमी जास्त होते बरं का. मी हे 900 का काहीतरी 950ला घेतला होता. आता त्याची कमी जास्त प्राईस, बऱ्याच प्रोडक्टची कमी जास्त प्राईस दाखवते. तर सगळं किचन जे आहे ते ऑर्गनाईज करून झालेलं आहे, जे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेच. आता परत त्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये घेता येत नाही, म्हणून फक्त डायरेक्ट लावल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. ह्या साईडला इकडे बघू शकता खाली जे आहे हे मी इथंच शॉपमध्ये घेतलेलं आहे, मार्केटमध्ये जाऊन. हे कप ठेवण्यासाठी स्टीलचं टोपलं छोटंसं. आणि हे फ्लिपकार्टवरती खूप दिवसापूर्वी घेतलं होतं, हे कोळपाट बेलनं ठेवण्यासाठी स्टँड. बाकी आजचं जे तुम्हाला मी ओपन करून सगळे प्रोडक्ट दाखवले ना, त्याच्या सगळ्या लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि जे स्टँड येणार होतं ना एक ऑर्गनायझर, जे किचन ओट्यावरतीच मला ठेवायला पाहिजे होतं, ते लगेच दुसऱ्या दिवशी आलं आणि मग ते मी व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे बघा. त्याची प्राईस पण 800 रुपये आहे, 806 रुपये अशी प्राईस आहे त्याची. हे कॉर्नरला ठेवले मी, त्याच्यामध्ये डबे आणि खलबत्ता, मसाल्याचा डब्बा हे असं ठेवलेलं आहे. हे जे स्टिकर आहेत ना हे मला खूप जास्त आवडले होते, जसे आपल्याला ॲडजस्ट करता येतील, जसे आवडतील तसे लावता येतात. मी असे लावून घेतलेत त्याला एका लाईनमध्ये. आणि बघू शकता हे असं काही किचन जे आहे सगळं ऑर्गनाईज करून झालेलं आहे. ह्या साईडला इथे मला मिक्सर ठेवायचं होतं, नंतर म्हणलं ते नाही चांगलं वाटणार याच्यावरती, मग ते कॅन्सल केलं. आणि हे छोटे छोटे जे डबे आहेत ते ठेवले, मसाला डब्बा, एक पॉट ठेवला आणि खलबत्ता असं सेट केलेलं आहे याला. आणि कॉर्नरमध्ये इकडे मग चमचे, नाईफ हे ठेवण्यासाठी ते स्टँड ठेवलेलं आहे. असंच ठेवणार ते, ह्या जे चमचे ठेवलेत ना त्या साईडलाच मी हे रॅक ठेवणार ते छोटंसं, पण हे जे पाईप आहे ना गॅसचा, सो त्याच्यामुळे तिथं ॲडजस्ट होत नव्हतं व्यवस्थित. सो हे इकडे ठेवलं आणि हे इकडे ठेवलं, असं केलं मग. आणि साखरपत्तीचे डबे, त्याच्या मागच्या साईडला डाळ, तांदूळ हे जार ठेवलेले आहेत. सो वरच्या साईडला तसं ठेवले आणि एकदम वरी हे शोपीस ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आल्या अगोदर समोरनं किचनच्या एकदम एक्झॅक्ट गॅसच्या वरी मी वेलकम टू आवर हॅपी प्लेस हे जे आहे ते हँगर लावलेलं आहे, जे मला खूप जास्त सगळ्यात जास्त आवडले किचनमधले. एकदम जे शोपीस असतात ना त्याच्यामधलं हेच जास्त आवडलेलं आहे मला. आपलं हॅपी प्लेस हेच असतं किचन बायकांचं. तर अशा प्रकारे किचन जे आहे ते ऑर्गनाईज करून झालं होतं. आणि त्याच्यामध्ये मध्ये हे असा काही सीन पण असतो बघा. आधीच सर्दी झाली, थंड करून खाऊन खायचं, असंच खाऊन घे. थंड करून नाही. हां मग जात दुखायला, असं दुखायला मला असं चावलं मी इथं. बरं बरं मग दुसरे घे ना प्रियान. बाप काऊन बसायला आता काऊन बाई, घे ना मग तू अर्धा खाल्लं तर दुसरं घे ना. आता काऊन प्रक्षिता ठेव आता भरून, प्रियाने एक उचलते. उद्घाटन केलं बरं. तर बघितलं, हे कामं करत करत ह्या दोघांना पण सांभाळावं लागतं. हे असे परेशान करतात. आणि प्रक्षिताची ना तब्येत सध्या बरोबर नाही, तिला सर्दी झाली, ताप पण आहे. जशी ती ॲन्युअल डे येऊन आली ना त्या दिवशी रात्रीपासूनच तिला सुरू झालं. आणि चला मग बाकी तर आता व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.